श्रीराम समर्थ. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना, सुतांना, सनकादिकांना आणि शुकाचार्यांना वंदन करून श्रीमद भागवत सारामृत कथेचे महात्म्य श्रवण करू. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रोते हो नमस्कार. शौनकादिक ऋषींनी सुतांना प्रश्न विचारला, महाराज, आपण धुंदुकारीच्या मुक्तीची कथा आम्हाला सांगितली. खरंच श्रीमद भागवत कथेचा किती महिमा आहे की एका दुर्गतीला गेलेल्या जीवात्म्याची सद्गती त्या भागवत कथेच्या श्रवणाने झाली. महाराज, आमची इच्छा आहे, शुकेनोक्तम कदा राज्ञे, गोकर्णेन कदा पुनः, सुरर्षय्ये कदा ब्राह्मे, छिंधी मे संशयत्विमं. शुकदेवांनी राजा परीक्षितीला, गोकर्ण महाराजांनी धुंदुकारीला आणि सनकादिकांनी नारद मुनींना कोणकोणत्या वेळी ही कथा सांगितली. त्यावेळेला सूत म्हणाले, भगवान श्रीकृष्णांची स्वारी स्वधामाला गेल्यानंतर, कलियुगाची साधारण 30 वर्षे उलटून गेल्यानंतर राजा परीक्षितीला स्वतः शुकदेवांनी ही कथा सांगितली. पुढे 200 वर्षांचा कालखंड गेला. आषाढ शुद्ध नवमीपासून गोकर्ण महाराजांनी ही कथा धुंदुकारीला सांगितली. यानंतर साधारण 30 वर्षानंतर, म्हणजे भगवान गोपाल कृष्ण स्वधामाला गेल्यानंतर 260 वर्षांनी सनकादिकांनी ही कथा देवर्षी नारदांना कार्तिक शुद्ध नवमीपासून पौर्णिमेपर्यंत सांगितली. जेव्हा कथा समाप्त झाली तत्क्षणी त्या ठिकाणी स्वतः शुकाचार्य आले. शुकाचार्य महाराज की जय. शुकाचार्यांना सनकादिकांनी देवर्षी नारदांनी उच्चासनावरती बसवलं. हात जोडून सगळेजण उभे राहिले आणि महाराजांना विनंती केली, हे शुकाचार्य, आपल्या मुखातून भागवताचा महिमा ऐकायची इच्छा आहे. त्यावेळेला शुकाचार्यांनी सांगायला सुरुवात केली. श्री शुक उवाच, निगमकल्पतरोर्गलितं फलं, शुकमुखादमृतद्रव संयुतं. रसिक आणि भाविक जन हो, हे श्रीमद भागवत वेदरूपी कल्पतरूचे परिपक्व झालेले फळ आहे. शुकाचार्यांच्या मुखातून निघालेले असल्याने अमृत रसाने परिपूर्ण आहे. पिबत भागवतं रसमालयं, मुहुरहो रसिका भुवि भावुकाः. याच्यात केवळ रसच रस आहे. या फळाला सालही नाही, बी पण नाही. जोपर्यंत शरीरात प्राण आहे ना, तोपर्यंत आपल्या श्रवणेंद्रियाद्वारे वारंवार या कथेचे पान करून आपलं जीवन सुखी करून घेण्याचा प्रयत्न करा. धर्म प्रोज्झित कैतवोत्र परमो निर्मत्सराणां सताम. महर्षी वेदव्यासांनी श्रीमद भागवत महापुराणाची रचना केली आहे ना, यामध्ये निष्कपट निष्काम अशा परमधर्माचे निरूपण केलेले आहे. वेद्यम वास्तवमत्र वस्तु शिवदम तापत्रयोन्मूलनम. शुद्ध अंतःकरण असलेल्या पुरुषांनी जाणण्यायोगे कल्याणकारी सत्य आत्मवस्तूचे याच्यात वर्णन केलेले आहे. यामुळे तिन्ही तापांची निवृत्ती होणार. श्रीमद्भागवते महामुनिकृते किं वा परैरीश्वरः, सद्योरुध्यवरुध्यतेऽत्र कृतिभिः शुश्रूषुभिस्तत्क्षणात्. जो कुणी पुण्यात्मा पुरुष हे शास्त्र ऐकण्याची इच्छा करतो ना, तेव्हा भगवंत त्याच्या हृदयात प्रवेश करतो. मग त्याला इतर साधन करण्याची अजिबात आवश्यकता नाही. श्रीमद्भागवतं पुराण तिलकम यद्वैष्णवानां धनम. हे भागवत पुराण अग्रगणी आहे. हे वैष्णवांचं परमधन आहे.
यस्मिन् पारमहंस्यमेवममलं ज्ञानं परं गीयते. परमहंस मुनींना अपेक्षित ज्ञान, विशुद्ध ज्ञान याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. यत्र ज्ञान विराग भक्ती सहितं नैष्कर्म्यमाविष्कृतं. या ग्रंथामध्ये ज्ञान, वैराग्य आणि भक्तियुक्त निवृत्ती मार्ग प्रकाशित केलेला आहे, जो तच्छृण्वन् प्रपठन् विचारण परो भक्त्या विमुच्ये नरः. जो पुरुष मोठ्या भक्तिभावाने याचं श्रवण, पारायण, मनन करतो, हे करण्यासाठी तत्पर असतो, तो याच जन्मी मुक्त होतो. स्वर्गे सत्ते च कैलासे वैकुंठे नास्त्ययन रसः. हे भाग्यवान श्रोत्यांनो, हा रस स्वर्गलोकात, सत्यलोकात, कैलास, वैकुंठात सुद्धा नाही. अतः पिबंतु सद्भाग्या मामा मुंचत करहिचित. म्हणून यथायोग्य काळ आपल्या जीवनाचा याच्यासाठी घालण्याचा प्रयत्न करा. याच्यापासून अजिबात परावृत्त होऊ नका, तर आपलं कल्याण साधल्या जाईल. एवढा महिमा सांगून शुकाचार्य तिथून निघून गेले. सूत म्हणतायत, मुनींनो, श्रीमद भागवत कथा मी तुम्हाला सांगणार आहेच आहे, पण माझी अशी इच्छा आहे की संसारामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक मनुष्याने आपला अमूल्य वेळ फक्त या असार संसारामध्ये घालण्यापेक्षा असारे संसारे विषय विषसंगा कुलधिया. या असार संसारात विषयरूप विषाच्या आसक्तीमुळेच व्याकुळ बुद्धी झालेल्या पुरुषांनो, आपल्या कल्याणासाठी क्षणार्धम क्षेमार्थम पिबत शुकगाथा तुलसुधाम. आपल्या कल्याणासाठी अर्ध्या क्षणातला का क्षण होईना, पण त्या शुककथारूप अवीट गोडीच्या अमृताचं प्राशन करा. किमर्थम व्यर्थम भो व्रजत कुपथे कुत्सित कथे. निंद्य कथांना युक्त अशा कुमार्गावर कशासाठी भटकायचं. परीक्षित साक्षी यच्छ्रवणगत मुक्त्युक्ती कथने. या कथेच्या कानामध्ये प्रवेश होताच मुक्ती मिळती. या वचनाला स्वतः राजा परीक्षित प्रमाण आहे. मग पुन्हा पुन्हा आपण का बरं तेच दुःख, तीच पीडा आणि त्याच पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसार चक्रामध्ये का बरं अडकायचं. कधीतरी आपल्या आयुष्यातला एखादा क्षण आपल्या कल्याणासाठी जर घातला तर काही बिघडणार आहे का. माझी अशी इच्छा आहे की सगळ्यांनी आपलं कल्याण करून घ्यावं. ही इच्छा प्रगट करून सुतांनी शौनकादिक ऋषींना कथा सांगायला सुरुवात केली. नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत. पुरुषश्रेष्ठ नरनारायण ऋषींना, सरस्वती देवीला, श्री व्यासदेवांना नमस्कार करून श्रीमद भागवत कथेला सुरुवात करूया. सूत उवाच द्वापारे समनुप्राप्ते तृतीये युगपर्यये. 4 युगांपैकी तिसरं द्वापारयुग सुरू झालं. तेव्हा महर्षी पराशरांपासून वसुकन्या सत्यवतीच्या ठिकाणी भगवंताचे कलावतार योग महर्षी व्यासांचा जन्म झाला. एक दिवस सूर्योदयाच्या वेळी सरस्वती नदीच्या पवित्र जलात स्नान करून ते एकांतात ध्यान करत बसले होते. महर्षी व्यास भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणणारे होते. त्यांची दृष्टी अचूक होती. त्यांना असं दिसायला लागलं की न समजणाऱ्या कालगतीमुळे प्रत्येक युगातील समाजात धर्मभ्रष्टता आणि त्याच्या प्रभावामुळे भौतिक वस्तूंची शक्ती क्षीण होणार आहे. समाज श्रद्धाहीन होणार आहे, शक्तिरहित होणार आहे. अशा वेळेला त्यांची बुद्धी ज्या वेळेला काम करणार नाही, आपल्या कर्तव्यांचा योग्य निर्णय ते करू शकणार नाही, दिवसेंदिवस आयुष्य कमी होत जाईल. अशा वेळेला जनमानसाचं कल्याण कसं होईल. श्री व्यासांनी आपल्या दिव्य दृष्टीने सर्व वर्णांचं, आश्रमांचं हित कसं होईल याचा विचार केला. याच्यावर विचार करत असताना त्यांच्या एक लक्षात आलं की वेदोक्त कर्मांनी लोकांचं हृदय शुद्ध होईल. त्या दृष्टीने
त्यांनी यज्ञांचा विस्तार करण्यासाठी म्हणून एका वेदाचे 4 वेद केले, ज्याच्यामध्ये ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद होता. या सगळ्या ज्ञानाचा विचार मांडत असताना पुन्हा त्यांच्या लक्षात आलं की हे वेदांचं ज्ञानसुद्धा जेव्हा समाजाला कळणार नाही, वेदांचा अर्थसुद्धा कळणार नाही, अशा वेळेला समाजाची दिशाहीन होऊ नये एवढ्याकरता समाजाच्या हितासाठी म्हणून 1.25 लाख श्लोकांचं महाभारत काव्य लिहिलं, ज्याच्यामध्ये नीती, कर्तव्य, धर्म, सत्य, यश, अपयश, चांगलं वाईट सगळ्या गोष्टींचं वर्णन केलं, सगळ्या तत्वांचं वर्णन केलं. हे सगळं केलं, पण त्यांचं मन काही शांत होईना. सगळी शक्ती त्याच्यासाठी खर्च केली, पण मनाला आनंद, संतोष काही वाटेना. म्हणून सरस्वती नदीच्या काठावरती एकांतात विचार करत होते. मनामध्ये विचार सुरू होता की मी निष्कपट भावनेने ब्रह्मचर्यादी व्रतांचं पालन करीत वेद, गुरुजन, अग्नी यांची अखंड सेवा केली, त्यांच्या आज्ञेचं तंतोतंत पालन केलं, मग मला शांती का नाही. मनामध्ये विचार सुरू होता की महाभारतासारख्या दिव्य काव्याची निर्मिती केली समाजाच्या कल्याणासाठी, पण मला शांती का नाही. मनामध्ये विचार सुरू होता, तथापि बत मे दैह्यो हात्मा चैवात्मना विभुः. जरी मी ब्रह्मतेजाने संपन्न असणाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असलो तरी माझ्या जीवात्मा वास्तविक परिपूर्ण असूनही आत्मस्वरूपाने संपन्न का झाला नाही, तर बहुतेक किंवा भागवता धर्मा न प्रायेण निरूपिताः. मी भगवंताची प्राप्ती करून देणाऱ्या धर्मांचं बहुधा निरूपण केलं नाही. म्हणून तर प्रिया परमहंसानां त एव ह्यच्युत प्रियाः. तेच भागवत धर्म परमहंसांना आणि भगवंतालाही प्रिय आहेत, पण माझ्याकडून ते गुणगान झालं नाही. मनामध्ये त्यांच्या विचार सुरू होता. त्यांच्या मनातला विचार जाणून त्या ठिकाणी नारायणा रमा रमणा, नारायणा रमा रमणा, नारायण नारायण नारायण. भगवान नारायणाचं स्मरण करत देवर्षी नारदांची स्वारी आली. नारदांना पाहिलं, इतका आनंद झाला. व्यासांनी बघितलं, हात जोडले, प्रार्थना केली, देवर्षी या 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 बसा. देवर्षींची स्वारी बसली आणि देवर्षींनी विचारलं, काय महाराज, कसे आहात? काय एवढी ग्रंथसंपदा निर्माण केली, बरं चाललंय ना सगळं? त्यावेळेला स्वतः व्यासांनी पाहिलं, म्हणलं, देवर्षी काय सांगू, आतापर्यंत महाभारतासारखं दिव्य काव्य लिहिलं, 17 पुराण लिहिले, पण मनाला शांती नाही. त्यावेळेला देवर्षींनी पाहिलं, म्हणलं, अहो ज्ञान आणि वैराग्य आपण खूप निरूपण केलं, मान्य आहे, पण खरं सांगू का, भक्तिप्रेमावीण ज्ञान नको देवा. भक्तिप्रेमावीण ज्ञान नको देवा. का? अहंकार नित्य नवा वाढो लागे. अहंकार वाढण्याची दाट शक्यता आहे. का? कारण जिथे भक्ती नाही तिथे ज्ञान वैराग्य असून उपयोगाचं काय? त्या असलेल्या ज्ञान वैराग्याचा सुद्धा अहंकार निर्माण होऊ शकतो. म्हणून महर्षी, आपण भक्तियुक्त अंतःकरणाने भगवंताचं गुणगान, भगवंताच्या लीला, भगवंताचं चरित्र वर्णन करा. बघा, तुम्हाला नक्की आनंद होईल. खरंच आहे हो, कारण व्यासांनी सांगितलंच होतं, कर्मश्रेयासी मूढानां श्रेय एवं भवेदिह इति भारतमाख्यानं कृपया मुनिना कृतं. मी हे सगळं केलं, पण महाभारतासारखं काव्य लिहूनही सगळ्यांसाठी श्रेयस्कर मार्ग काढला, पण त्यातही श्रेयस्कर मार्ग अजून आहे ह्याचं खरंच मला का ज्ञान झालं नाही. सारखं वारंवार वाईट वाटत होतं. नारदांनी पाहिलं, जाऊ द्या, ते सोडून द्या आता, पण आता इथून पुढे भगवंताचं गुणगान गा, भगवंताची कथा, भगवंताचं नामस्मरण, भगवंताच्या अलौकिक लीलांचं वर्णन करा. किती आनंद मिळतो बघा. देवर्षी सांगतायत, महर्षी, अहो माझ्याही जीवनामध्ये हीच अनुभूती मी घेतली.
माझ्या पूर्वजन्मामध्ये सुद्धा या अनुभूतीनेच मी या आजच्या परमपदापर्यंत प्रवास केला. त्याचं कारण तर पाठीमागे मला भगवंताची जी सेवा घडली तीच कारणीभूत आहे. आणि मंडळी, त्यावेळेला देवर्षी नारदांनी आपलं पूर्वचरित्र व्यासांना सांगितलं आणि ते ऐकल्यानंतर व्यासांनी श्रीमद भागवत ग्रंथामध्ये भगवंताच्या लीलांचं कशा कशा प्रकारे वर्णन केलं उद्याच्या भागामध्ये श्रवण करण्याचा प्रयत्न करू. जय जय रघुवीर समर्थ.